मित्रांनो, पोलीस हा शब्द नुसतं कानावर पडला तरी चांगल्यांना घाम येतं। पोलिसांचं ब्रीदवाक्यच आहे, सदरक्षणाला आहे, खलनिग्रहणाला आहे। म्हणजेच चांगल्यांचं संरक्षण व दुर्जनांचं काळ। आणि त्यातल्या त्यातच आज पुणे शहर पोलीस दलातून काही पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व हवालदार ह्या पदावरून बरेच पोलीस आज सेवानिवृत्त झालेले आहेत। त्याचपैकी आपल्याबरोबर आज PSI पठाण म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर सलीम पठाण हे आहेत। त्यांची मित्रांनो, त्यांची कारकीर्द एकूणच खूप गाजलेली व ते एक नावाजलेले पोलीस अधिकारी म्हणून पुणे शहर पोलीस दलात त्यांची ओळख एकूण 40 वर्ष त्यांनी सर्व्हिस केलेली आहे। त्यांचा कसा एकंदरीत प्रवास होता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर नमस्ते। नमस्ते सर, आज तब्बल 40 वर्ष सर्व्हिस झाली, कसा होता एकंदरीत तुमचा प्रवास? एकंदरीत आमचे पोलीस खात्यामध्ये तिसरी पिढी आहे। आमचे आजोबा होते पूर्वी, त्यानंतर आमचे वडील होते, त्यानंतर मी होतो। माझी भरती 7486ला मी जॉईन झालो। त्यानंतर मी लष्कर प्रोटेक्शनला मी काम केलेलं आहे। लष्कर प्रोटेक्शनला मी सुरुवातीला डिटेक्शनमध्ये मला प्राधान्य दिल्यामुळं त्या ठिकाणी मी खून, दरोडे, वाहनचोरीचे मधले आरोपी भरपूर पकडले। त्या ठिकाणी मला भरपूर कमिशनर साहेबांच्या हस्ते मला पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर जॉय बेंजामिन एक आरोपी होता घरफोडीमधला, तर त्यांनी मर्डर विथ घरफोडी केलेली होती आणि ते आम्हाला चॅलेंज होतं म्हणजे कसं कोण आरोपी असेल हे असेल, तर ते आम्ही ते शितपीने त्याचं बातमीदारापासून बातमी काढून त्याला आम्ही अटक करून त्याकडे जवळजवळ 2 लाखचा सोने चांदीचा माल वगैरे आणि गुन्हे डिटेक्ट केलेले आहे। सर, तुमची ख्याती राहिलेली आहे, स्पेशलायझेशन राहिलेलं आहे डिटेक्शन, की खबर काढणे, गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे। हे नेमकं तुम्ही शिकलात का हे नॅचरली तुमच्यात होतं? ज्या प्रकारे एखादा गुन्हा होतो, तो गुन्हा झाल्यानंतर मी माझं थोडं अभ्यास करायचो की हे त्या आजूबाजूला राहायला कोण आहेत, रेकॉर्डवर कोण आहेत, त्या गुन्ह्याशी कोणाचा संबंध असेल ही करून किंवा तसं मी त्याच्या आजूबाजू बातमीदारावरनं माहितीवरनं वर्णावरनं त्याला आम्ही ते डिटेक्ट करत होतो आम्ही। सर, तुमच्या करिअरमधला सगळ्यात गाजलेला असा कुठली केस होती की जिथं तुम्हाला खूप आव्हानं आली पण ते तुम्ही सॉल्व्ह केलं? मी क्राईम ब्रँचला होतो, 2004ची गोष्ट आहे। क्राईम ब्रँचला असताना आपल्याकडे एक व्यापारी आहे सागर लडकत, त्याचा पेट्रोल पंप आहे आणि मोठा व्यापारी आहे, त्याचा मुलाला किडनॅपिंग केलं होतं। किडनॅपिंग करून त्याची डेड बॉडी कोंडवा प्रोटेक्शनच्या नालेबशी टाकून दिली होती। त्या टायमाला आम्हाला काही कळत नव्हतं, कारण त्यांनी ते पाठीमागे त्याने पारधी लोकांना पण मारहाण केली होती। सागरने पकडलेलं होतं त्या लडकटच्या मुलांनी कात्रज घाटामध्ये पारधी लोकांना, त्यानंतर कंजरबाट लोकांना। तर असं वाटलं त्या लोकांनी त्याला मारलं असेल, पण त्यानंतर आम्ही नीट तपास केला तर बिहारचे सैफुल्ला गँग आम्हाला ते लिंक मिळाली आणि आम्ही तिथून त्यांना ते आरोपी। सर, हीच ती फजलुर रहमान आंतरराष्ट्रीय टोळी होती, गँग होती का, जे सुपारी घेऊन मर्डर करायचे? हो, आंतरराष्ट्रीय गँग होती ती, सुपारी घेऊन ते बिहारमध्ये ती गँग प्रसिद्ध होती। तर आम्ही आणून त्याचा छडा लावून त्यात मुन्ना खान म्हणून आपला नाना पेटेलला आरोपी होता आणि फैजुल्ला गँगचे 6 जण आम्ही अरेस्ट करून आम्ही आणले होते। सर, 90च्या काळात म्हणा किंवा 2000च्या लवकरच्या काळात म्हणा, तेव्हापर्यंत पुणे सिटी पोलिसांचा आता एवढे आंतरराष्ट्रीय गँगस्टर वगैरे संबंध यायचा नाही, तुम्हाला तिथं जाऊन तपास करण्यात काय आव्हान आली? तेव्हाच आम्हाला खूप म्हणजे अडचण येत होती, पण तरीसुद्धा आम्ही त्याला मार्ग देऊन आणि आमची टीम चांगली असल्याने आम्ही एकत्र बसून आम्ही त्याच्यावर अभ्यास करून आणि तिथले अधिकाऱ्यांना, आपले अधिकारी जे होते कमिशनर साहेब वगैरे, त्यांना सांगून DCP वगैरे त्यांना पुढं माहिती देऊन तिथून मी आम्हाला योग्य ती मदत मिळत होती पोलीस महाराष्ट्रातून। सर, शेवटचा प्रश्न, नवीन पिढीसाठी तुम्ही काय मेसेज देणार, किंवा पोलीस खात्यात जे यायला बघतात किंवा जे आता नवीन भरती आहेत त्यांना तुमचं काय मेसेज असेल? त्यांनी म्हणजे की बाबा मला जनतेची सेवा करायची आहे, मला चांगलं काम करायचं आहे आणि आपल्या स्वतःकरता नाही परंतु जनतेकरता आपण ते हे द्यायला पाहिजे, म्हणजे की आपलं नाव पण होतं आणि लोकांना आपली मदत बी मिळते। तर नक्कीच सरांचा असा मेसेज आहे की नवीन पिढीला किंवा तरुण जे पोलीस खात्यात भरती होतात, हे जे झालेले आहेत त्यांच्यासाठी की सामान्यांची सेवा करा, तुमचं नाव आपोआपच होईल। न्यूज डॉटसाठी मी जोएब शेख, पुणे।